नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे. सुट्ट्या मजेत जात असतील. कोण मामाच्या गावाला गेला असेल, कोण घरीच असेल, कोण आंब्याचा आस्वाद घेत असेल आणि मध्येच व्हिडिओ मधून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. आपण आज एकूण 28वा व्हिडिओ बनवतोय आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण लसावी मसावीची काही उदाहरणं स्पष्टीकरणासह शिकत आहोत. आतापर्यंत आपण पूर्ण संख्यांच्या लसावी मसावीची उदाहरणं बघितली होती. लसावी मसावी या घटकावर आधारित अपूर्णांकांचा लसावी मसावी अशा स्वरूपाची सुद्धा उदाहरणं परीक्षेला विचारलेली असतात. मग ही उदाहरणं कशी सोडवायची, त्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्या समोर एक उदाहरण दिलं आहे. पहिलं 2/5, 3/10, 4/15 या अपूर्णांकांचा लसावी किती. लसावी विचारला कशाचा? अपूर्णांकाचा. आता इथं अपूर्णांकाच्या बाबतीत आपण अजून अपूर्णांक हा घटक या व्हिडिओ सिरीज मधून पाहिलेला नाही, त्यामुळे आपण थोडंसं अपूर्णांकाच्या बाबतीत समजून घेऊ. अपूर्णांकांच्या बाबतीत त्या दोन संकल्पना, जी वरची संख्या असते त्याला आपण अंश म्हणतो, हे शाळेत शिकलोय आपण, आणि याला छेद म्हणतो. हा अंश आहे आणि हा छेद आहे. अपूर्णांकाचं वाचन आपल्याला येते, अंश आणि छेद. आता आपल्याला इथं विचारलेला लसावी, जी क्रिया विचारलेली असते ती क्रिया फक्त अंशाला लागू करायची. म्हणजे इथं आपल्याला लसावी काढावा लागणार आहे अंशाचा, आणि मग पहिल्या अपूर्णांकातला जो अंश आहे तो आहे 2, दुसऱ्या अपूर्णांकातला अंश आहे तो 3 आणि चौथ्या अपूर्णांकातला अंश आहे तो 4 आहे. आता लसावी काढायचा म्हणजे विभाज्याची यादी, यांनी भाग जाणाऱ्या संख्या आपण पुढे लिहून जातो. 2च्या पटीतली संख्या लिहूया आपण. 2, 4, 6, 8, 10, 12. 3च्या पटीतल्या संख्या, 3 न भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 3च्या पटीतल्या संख्या. आपण 3च्या पटीतल्या संख्या लिहून काढूया. 3, 6, 9, 12, 15. 4च्या पटीतल्या संख्या लिहून काढूया. 4, 8, 12, 16. आता ह्या संख्या पाहिल्यानंतर मी लगेच थांबलो, कारण मला अनुभवातून लक्षात येतं की इथं कॉमन संख्या मिळाली आहे आणि तिन्हींना पण भाग जाणारी कॉमन संख्या मला मिळालेली आहे 12. म्हणजेच 2, 3 आणि 4 यांचा लसावी असेल 12. हा झाला विभाज्याची यादी काढून लसावी काढण्याची पद्धत. काही विद्यार्थ्यांच्या हे लक्षात येत नसेल, कारण शाळेमध्ये मूळ अवयव पद्धतीने शिकवलेलं असते. आपण मूळ अवयव पद्धतीने सुद्धा शिकूया, काढण्याचा प्रयत्न करूया. 2 ला भाग गेला 2 ने, उरलं 1. 3 ला भाग गेला 3 ने, उरलं 1. 2 ला भाग गेला 2 ने, सॉरी इथे 4 आहे, उरलं 1. आता यांचे अवयव लिहूया, मूळ अवयव. तर मूळ अवयव 2 बरोबर 2 गुणिले 1, 3 बरोबर 3 गुणिले 1, 4 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 1. आता आपण यातून लसावी काढत असताना पहिल्यांदा मसावी किंवा सामायिक अवयव काढतो. मसावीत आपण सामायिक अवयव म्हणतो, आणि मग यातला सामायिक अवयव तिन्हीमध्ये नाही, मात्र पहिल्यात आणि दुसऱ्यात आहे तो सामायिक अवयव काढला, 2 बाजूला काढला. आणि असामायिक अवयव काय राहिलेत, तर 3, 2 आणि प्रत्येक ठिकाणी 1 आहे. 1 न गुणाकारात किंमत बदलत नाही, त्यामुळे आपण नाही लिहिलं तर चालेल. आणि मग सामायिक अवयवांचा गुणाकार आणि असामायिक अवयवांचा गुणाकार यांचा गुणाकार म्हणजे लसावी असते. या पद्धतीने सुद्धा लसावी 12 आला, या पद्धतीने सुद्धा 12 लसावी आला. तर असामायिक अवयवांचा गुणाकार 6 आणि सामायिक अवयवांचा गुणाकार 2. या पद्धतीने लसावी काढत असताना सामायिक अवयवांचा गुणाकार गुणुले असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 6 बरोबर 12 लसावी आला. आता मग झालं का उत्तर आपलं? अपूर्णांकांचा लसावी काढायला सांगितलं तर आपण अंशाचा लसावी काढला. अपूर्णांकामध्ये आपल्याला 2 क्रिया कराव्या लागतात. आता आपल्याला छेदाकडे यावं लागणार आहे, आणि छेदाचा मात्र लसावी काढायचा नाही. जी क्रिया सांगितली आहे तिच्या उलट क्रिया, म्हणजेच दुसरी क्रिया, उलट म्हणण्यापेक्षा दुसरी क्रिया जी उर्वरित आहे, कोणती आहे? मसावी.
आणि मग मसावी कोणाचा काढायचा तर छेदांचा मसावी काढायचा. 5, 10 आणि 15 या छेदांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. आणि मसावी म्हणजे काय? विभाजक. यांना भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला शोधून काढायच्या आहेत. त्याची यादी करू शकतो किंवा आपण मूळावयव पद्धतीने सोडू शकतो. मूळावयव पद्धतीने काढूया मसावी. 5, 10, 15. 5 ला 5 न भागलं 5 × 5 1 चा भाग बसला 1 चा भाग बसला. 5 चे मूळावयव 5 × 1 10 चे 2 न भाग गेला 5 5 1 म्हणजे 10 चे मूळावयव झाले 2 × 5 आणि 15 चे अवयव 3 न भाग घेतला 5 आले. 5 ला 5 न भागलं 1 आले म्हणजे 15 चे मूळावयव आले 3 × 5. आता सामायिक अवयव म्हणजेच मसावी. मग तिन्हीमध्ये सामायिक काय आहे? 5 आहे. तिन्हीमध्ये सामायिक अवयव काय आहे? 5 आहे. आणि म्हणून 5, 10, 15 यांचा मसावी किती येतो? 15 येतो. आणि मग आपल्याला उत्तर काढण्यासाठी ज्यावेळेस आपल्याला लसावी विचारला, अपूर्णांकाचा लसावी विचारला, त्यावेळेस अंशांचा लसावी काढायचा आणि छेदांचा काय काढायचा? मसावी काढायचा. याप्रमाणे आपण छेदाचा मसावी काढलाय 5 आणि अंशांचा लसावी आपला आला होता 12. 12/5 हे आपलं उत्तर असणार आहे. मग दिलेल्या पर्यायामध्ये 12/5 आहे का? आहे. 3 नंबरला आहे. म्हणजे आपला योग्य पर्यायाचा क्रमांक काय आहे? 3 आहे. विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या. यानंतर आपण आणखी एक उदाहरण पाहतोय जिथे आपल्याला अपूर्णांकाचा मसावी किंवा लसावी यापैकी एक क्रिया विचारलेली आहे. बघूया उदाहरण काय आहे. उदाहरण आपल्या समोर आहे 3/4, 5/6, 7/8, 9/10 यांचा मसावी किती? आणि पर्याय आहेत 1/120, दुसरा आहे 120, तिसरा आहे 60 आणि चौथा आहे 160. आताच्या यापूर्वीच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे जी क्रिया करायला सांगितली ती क्रिया फक्त कशाला लागू करायची? अंशाला लागू करायची. आणि छेदाला, अपूर्णांकाचा जो छेद आहे त्याला उर्वरित क्रिया म्हणजेच काय? लसावी. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल अंश काय आहे? 3, 5, 7, 9. 3 आणि 5 दोन क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. 5 आणि 7 दोन क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. 7 आणि 9 दोन क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. म्हणजेच या समूह संख्येच्या जोड्या आहेत. आणि यांचा मसावी किती असणार आहे? मग यांच्यामध्ये कॉमन अवयव काय असणार आहे? अवयव पाडत बसण्यात वेळ घालवायचा नाही. आपल्याला गुणधर्म जे आपण अभ्यासलेत ते गुणधर्म डोक्यात ठेवले. म्हणजेच या 3, 5, 7 आणि 9 यांचा मसावी किंवा यांच्यातला सामायिक विभाजक काय असणार आहे? तर तो 1 असणार आहे. आणि म्हणून यांचा मसावी किती आला? 1 आला. अपूर्णांकांचा मसावी काढला. आता या अपूर्णांकाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? लसावी काढावा लागेल. आणि तो कोणाचा काढावा लागेल? छेदांचा. मग छेदस्थानी संख्या जी आहेत 4, 6, 8, 10 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. म्हणजेच या संख्येने 4ने, 6ने, 8ने आणि 10ने भाग जाणारी कॉमन छोटी संख्या हुडकून काढायची आहे. मग 10ने आपण सुरुवात करूया. 10 पासून यादी काढायला विभाज्यांची. 10 चे विभाज्य काय होतात? 10, 20, 30, 40. तसेच 8 चे विभाजक बघूया आपण. आणखीन वाढू वाटलं तर 50, 60. 8 चे विभाजक बघा 8, 16, 24, 32, 40, 48. 6 चे विभाजक बघा 6 विभाज्य 12, 18, 24, 30, 36, 42, 48. आपल्याला विभाज्याची यादी वाढवायला लागणार बहुतेक. परत बघूया 48. 4 चे विभाजक बघू 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40 या पद्धतीने वाढवत जावं लागणार आहे. इथं तर कॉमन आपल्याला दिसत नाही कारण इथं 40 आहे, इथं 40 आहे, इथं 40 आहे, परंतु इथं 40 नाही कॉमन मध्ये. आपण विभाज्याची यादी 10 पासून परत एकदा वाढवू
70, 80, 90, 100, 110, 120, 130. 8ची विभाज्याची यादी वाढवत जाऊ. 48, 56, 64, 72, 80, 88, 96, 104, 112, 120, 128. त्याच पद्धतीने याची पण वाढवत जाऊया. 48, 54, 60, 66, 72, 78, 84, 90, 96, 102, 108, 114, 120. आता इथपर्यंत बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 120 इथं आहे, इथं आहे, इथं आहे आणि 4ने पण 120 ला भाग जातोय हे लक्षात येते. त्यामुळे यातला सगळ्यात लहानात लहान कॉमन विभाज्य काय असणार आहे? 120 असणार आहे. त्यामुळे लिहिण्यात वेळ घालवायचा नाही. आणि मग 120 यांचा लसावी आला. हा लसावी कुणाचा आला? छेदांचा आला. अर्थात छेदांचा लसावी आणि अंशांचा मसावी अशा पद्धतीने आपलं उत्तर असणार आहे. मग मसावी आपला आला होता 1 आणि लसावी आला आपला 120. म्हणजेच या अपूर्णांकांचा मसावी हा 120 असणार आहे. आणि दिलेल्या पर्यायातला पर्याय क्रमांक 1 हा यासाठी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे. विद्यार्थी म्हणून आणखीन एक नमुना आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये त्या दोन संख्या आपल्याला एका ठराविक प्रमाणात दिलेल्या असतात आणि त्यांचा मसावी व लसावी दिला असतो. तर ते प्रमाण त्यांच्यामधलं आपल्याला शोधून काढायचं असतं. अशा प्रकारचं एक उदाहरण असतं. त्या नमुन्याचे आपण उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण आपल्या समोर आहे. दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x आहेत. त्यांचा मसावी 16 आहे व लसावी 96 आहे. तर x ची किंमत काढा. आता खरं तर गणितात असू द्या, शालेय जीवनातलं गणित असेल किंवा स्पर्धा परीक्षेचे गणित असेल, x आपली काय पाठ सोडत नाही. तर पर्याय आपल्याला दिले आहेत 16, 32, 8 आणि 12. तर हे प्रश्न कसा सोडवायचा आपण पाहूया. आपण जे लसावी मसावीचे गुणधर्म अभ्यासले होते ते गुणधर्मामध्ये आपण असं अभ्यासलं होतं, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी आणि मसावी यांचा गुणाकार. मग आता आपल्याला दोन संख्या माहित आहेत. इथं पूर्ण संख्या जरी माहित नसली तरी x च्या प्रमाणासहित माहित आहे. दोन संख्यांचा गुणाकार आपण लिहून काढूया. 6x गुणिले 4x हा झाला दोन संख्यांचा गुणाकार. आणि हा गुणाकार कशाच्या बरोबर असणार आहे? तर लसावी 16 आहे आणि मसावी 96 आहे यांच्या गुणाकाराच्या बरोबर असणार आहे. आता आपण यांचं गुणाकार करून घेऊया. 6 चौक 24 आणि हे x गुणिले x हे झाले x वर्ग. 24 x वर्ग बरोबर 16 गुणिले 96. आता या x वर्गला इकडे एकट्याला ठेवायचं आणि मग त्याची किंमत काढायची. आणि x वर्गचं पुन्हा वर्गमूळ काढून x ची किंमत काढू शकतो. पण ह्या x ला आधी एकटं ठेवावं लागेल, त्याशिवाय x ची आपल्याला किंमत कळणार नाही. आणि मग x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे 24 इकडे न्यावं लागेल. आणि हे 24 इकडे नेत असताना आपलं ठरलंय काय? इथं जी क्रिया आहे त्याच्या उलट क्रिया इकडे करायची. मग इथं कोणती क्रिया आहे? गुणाकाराची क्रिया आहे. मग इकडे गेल्यानंतर होणार आहे भागाकार. मग x वर्ग राहिले इकडं 16 गुणिले 96 भागिले 24. 24 एक्क 24, 24 चौक 96. x वर्गावर किती आलं? 64 आलं. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर काढलं म्हणजेच x वर्ग बरोबर 64, ह्या दोन्हीचं वर्गमूळ काढलं, x चं वर्गमूळ काढलं x आलं आणि 64 चं वर्गमूळ काढलं 8 आलं. आता वर्गमूळ का काढलं? तर आपल्याला x ची किंमत विचारली आणि आपल्याला ही क्रिया केल्यानंतर मिळाली होती x वर्गची किंमत. त्यामुळे आपल्याला ह्याचं x चं वर्गमूळ काढावं लागलं आणि x चं वर्गमूळ आलं 8. आणि म्हणून दिलेल्या पर्यायातला पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडू शकतो. अशाच प्रकारचं आणखीन एक उदाहरण आपण समजून घेऊ. मित्रांनो, अशाच प्रकारचं थोडंसं अवघड केलंय, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला डोकं चालवावं लागणार आहे. उदाहरण असं आहे, दोन संख्या अनुक्रमे 3x व 5x आहेत. x आलाच आहे, त्यांचा मसावी 7 आहे व लसावी 105 आहे. तर त्या दोन संख्यामधील फरक विचारला. मागाच्या गणितात आपल्याला x ची किंमत विचारली होती, इथं मात्र काय केलंय? या दोन संख्यामधला फरक विचारलाय. फरक काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा x ची किंमतच काढावी लागणार आहे.
मग x ची किंमत कशी काढणार आपण? या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी आणि मसावी यांचा गुणाकार. मग दोन संख्या कोणत्या कोणत्या आपल्याकडे? 3x गुणिले 5x. ह्या दोन संख्या आहेत आपल्या जवळच्या. आणि आपल्याला दिलेला लसावी आहे 7 गुणिले मसावी आहे, सॉरी लसावी आहे 105 आणि लसावी आहे मसावी आहे 7. आता याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढताना यांचा गुणाकार केला तर गुणाकार येतो 15x वर्ग. 3 गुणिले 5 आणि x गुणिले x 15x वर्ग. आणि दोन संख्याचा गुणाकार आला 15 गुणिले 7. आता या x वर्गाची किंमत काढण्यासाठी आपल्याला x वर्गाला एकट्याला इथं ठेवावं लागेल आणि हे 15 इकडे न्यावं लागेल. मग 15 इकडे नेल्यानंतर नेण्यासाठी आपल्याला इथं जी क्रिया आहे 15x वर्ग या दोन्हीमध्ये त्याच्या उलट क्रिया इकडे करावं नाही. म्हणजेच x वर्ग बरोबर 15 गुणिले 7 भागिले 15. 15 ला 15 गेलं उरलं 1. सॉरी 105 आहे. विद्यार्थी मित्रांनो थोडीशी गफलत झाली इथे लिहिताना. 105 गुणिले 7 105 गुणिले 7. काही वेळेस असा गोंधळ होतो, समजून घ्या. 15 1 15 15 7 514. x वर्ग बरोबर 49 आलं. आणि मग आपण केल्याप्रमाणे दोन्ही बाजूला वर्ग संख्या आहेत, यांचं वर्गमूळ जर काढलं तर वर्गमूळ काय येतं? x बरोबर 7. आता आपल्याला x ची किंमत कळली आहे, पण आपल्या या दोन संख्यातला फरक विचारलाय. आता इथं आपण या दोन संख्येतला फरक नीटपणे बघू शकतो. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली तर फरक मिळतो. पदावली किंवा बहुपदी एकपदी मध्ये आपण हे शिकलेलो आहोत. ह्यांचा वजाबाकी किती आली? 2x आली. म्हणजेच फरक किती आला? 2x आला. आणि ह्या 2x मधल्या x ची किंमत आपण काढली आहे ती 7 आहे. आणि 2 आणि x मध्ये कोणती क्रिया असते? गुणाकाराची. म्हणजे 2 गुणिले 7 बरोबर 14. ह्या दोन संख्यातला फरक असणार आहे. आणि 14 हा पर्याय आपल्याला या ठिकाणी क्रमांक 2 वर दिसतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्यायाचा क्रमांक आहे. मित्रांनो लसावी मसावी या घटकावर आणखीन एक प्रकारचा प्रश्न असतो. तिथे आपल्याला दोन संख्याचं गुणोत्तर दिलं असतं आणि त्या गुणोत्तराबरोबर लसावी किंवा त्या दोन संख्याचा मसावी दिला असतो. त्याच्यावरनं काही वेळेस त्या दोन संख्या शोधायला सांगितले असतात, काही वेळेस त्या दोन संख्येतली छोटी संख्या शोधायला सांगितली असते, काही वेळेस त्या दोन संख्येतली मोठी संख्या शोधायला सांगितली असते. तर आपण एक नमुना उदाहरण सोडून पाहूया. दोन संख्यांचे गुणोत्तर 2135. वाचन कसं करायचं? 2135 आहे. जर त्या संख्यांचा मसावी 18 असेल तर त्या संख्येतील लहान संख्या, त्या दोन्ही संख्या नाही शोधायच्या, त्या दोन्हीतली कुठली शोधायची आहे? लहान संख्या शोधायची. अशा वेळेस काय करायचं? जे गुणोत्तर दिलंय त्या गुणोत्तराकडे पहिल्यांदा बघायचं आणि ह्या गुणोत्तराला कॉमन कोणत्या संख्येनं भाग जातोय बघायचं. कॉमन कोणत्या संख्येनं भाग जातोय? सॉरी इथं मसावी 15 आहे. या गुणोत्तराला कॉमन कोणत्या संख्येनं भाग जातोय बघायचं. आणि मग आपल्या असं लक्षात येतं 21 आणि 35 ला 7 न भाग जातोय. 7 न भागलं 3 आलं, 5 न भागलं पर्याय पण चेंज करतो तिथलं चुकल्यामुळे. मित्रांनो थोडंसं गणित लिहिताना गफलत झाली होती, गणित लिहिताना चुकलं होतं. गणित असं आहे, दोन संख्याचे गुणोत्तर 15 18 आहे. जर त्या संख्याचा मसावी 18 असेल तर त्या संख्येमधील लहान संख्या कोणती? आता या संख्या दोन गुणोत्तरात आहेत असं सांगितले, त्यांचा मसावी दिलाय आणि त्याच्यावरून आपल्याला त्या दोन संख्येपैकी लहान संख्या शोधायची. जिथं गुणोत्तर दिलंय त्या संख्या आपण बाजूला लिहून काढूया. या दोन संख्यांना कोणत्या कॉमन संख्येनं भाग जातोय? आपण पाहिलं तर आपल्या लक्षात 3 न भाग जातोय. 3 1 3, 3 5 15 आणि 3 न 6 ला भागलं तर 6 येते. आता या दोन्हीत छोटं कोण आहे? 5 आहे. मोठं कोण आहे? 6. जर आपल्याला मोठी संख्या विचारली असेल तर 6 न दिलेल्या लसावीला गुणायचं आहे. छोटी संख्या विचारली असेल तर 5 न मसावीला गुणायचं आहे. मी आपल्याला छोटी संख्या विचारली 18 गुणिले 5 90 ही लहान संख्या असणार आहे. आणि समजा इथंच मोठी संख्या विचारली असती 18 6 108
ही मोठी संख्या असती किंवा दोन्ही संख्या विचारली असते तर 90 आणि 108 अशा पद्धतीने आपलं या प्रश्नाचं उत्तर असलं असतं. यानंतर अशाच प्रकारचं आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. विद्यार्थ्यांनो बघा, पुन्हा एकदा आपल्याला तशाच प्रकारचं गणित आहे, जिथं आपल्याला दोन संख्यांचं गुणोत्तर दिलंय आणि त्या गुणोत्तराबरोबर त्या दोन संख्यांचा मसावी सुद्धा दिलेला आहे. अशा वेळेस त्या दोन संख्या कशा शोधायच्या किंवा त्यातली लहान संख्या कशी शोधायची किंवा त्यातली मोठी संख्या कशी शोधायची. तर या प्रकारचं उदाहरण आपण आता एक बघितलेलं आणखी हे बघतोय. तर पहिल्यांदा ज्या दोन संख्यामध्ये गुणोत्तर दिलंय त्या दोन संख्यांना कॉमन कोणत्या संख्येनं भाग जातो ते आपण हुडकायचं. तर 7 न भाग जातोय. 7 1 7, 7 3 21, 7 1 7, 7 5 35. 20 भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढायची आपल्याला, ही खबरदारी घ्यायची आहे. आता भाग गेल्यानंतर 3 आणि 5 उत्तर आलं आणि जर आपल्याला मोठी संख्या विचारली असेल तर या उत्तरापैकी मोठ्या संख्येला आपण मसावीला गुणायचं. मसावी आपला 15 आहे. 15ला जर 5 ने गुणलं तर 75 ही मोठी संख्या असणार आहे आणि दिलेला मसावी 15 आहे आणि इथला छोटा विभाजक आपला आलेला 3 आहे. 15ला जर 3 ने गुणलं तर 45 ही छोटी संख्या असेल आणि आपल्याला दोन्ही संख्या विचारल्यात 75 आणि 45. जिथं दिसतोय तो आपला पर्याय. मग क्रम वेगळा असेल तर पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक असेल. मित्रांनो, काल आपण लसावी मसावीवर आधारित काही गणित पाहिली होती. त्यात एक नमुना मी तुम्हाला सांगितला होता. काही विभाजक दिले असतात आणि ते विभाजकाने एखाद्या संख्येला भागल्यानंतर प्रत्येक वेळेस ठराविक बाकी उरते. अशा वेळेस त्या संख्यांचा काय करायचा असतो, लसावी काढायचा असतो आणि ते आपण काढायचं शिकलो होतो. पण इथं फुलांच्या संदर्भात गणित आहे. फुलांच्या माळा तयार करायच्या. एका टोपलीत काही ठराविक फुलं होती. त्या फुलांची सुरुवातीला 12 घेऊन माळा तयार केल्या. माळा तयार झाल्या. त्यानंतर त्याच फुलांच्या 15 फुलं घेऊन माळा तयार केल्या. माळा तयार झाल्या. त्यानंतर त्याच फुलांच्या 18 फुले घेऊन माळा तयार केल्या. परंतु माळा तयार करत असताना प्रत्येक वेळेस काय झालं, 3 फुलं शिल्लक राहिली. याचाच अर्थ फुलांची जी संख्या आहे टोपलीतल्या तिला 12 ने भागलं तर बाकी 3 उरते. 15 ने भागलं तर बाकी 3 उरते आणि 18 ने भागलं तरी सुद्धा बाकी 3च उरते. म्हणजे काल आपण जो नमुना अभ्यासला होता, विभाजकांची यादी दिली आहे आणि बाकी प्रत्येक वेळेसची सारखीच आहे. अशा वेळेस उदाहरण कसं सोडवायचं, तर कालच्या पद्धतीने लसावी काढायचा. आता लसावी आपल्याला कोणाचा काढावा लागेल, 12 15. आपण मूळ अवयव पद्धतीने लसावी काढूया. 12 15 आणि 18. 12 15 आणि 18 लसावी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती विभाज्यांची यादी करून काढू शकतो आपण. पण इथं आपण मूळ अवयव पद्धतीने काढूया. 2 न भाग दिला 6 उरलं. 6ला परत 2 न भाग दिला 3 उरलं. 3ला 3 न भाग दिला 1 उरलं. म्हणजेच 12चे मूळ अवयव आपल्याला मिळाले 2 गुणिले 3. आता आपण 15चे मूळ अवयव काढूया. 15ला 3 न भाग दिला 3 5 15. 5ला परत 5 न भाग दिला 1 आले. 15चे मूळ अवयव लिहून काढूया आपण. 3 गुणिले 5. परत 18चे विभाजक काढूया. मूळ अवयव काढूया. 92 18. 3 त्रिक 9. 3 1 3. या पद्धतीने आपण 18चे मूळ अवयव काढले. 2 गुणिले 3 गुणिले 3. आता मूळ अवयव पद्धतीने लसावी काढताना आपण पहिल्यांदा काय करतो, सामायिक अवयव काढतो. आता सामायिक अवयव काढताना किंवा त्यांचा गुणाकार घेतो. सामायिक अवयवांचा गुणाकार यालाच आपण काय म्हणतो, सामायिक अवयवाच्या गुणाकारालाच काय म्हणतो, मसावी म्हणतो. आता सामायिक अवयव काढताना इथं लसावीसाठी आपल्याला 2 पद्धती सामायिक अवयव काढावे लागतात. पहिले सामायिक अवयव जे असतात ते तिन्हीमध्ये सामायिक असलेले. पण तिन्हीमध्ये सामायिक काय काय आहे बघा. इथे एक 3 आहे, इथे एक 3 आहे, इथे एक 3 आहे. तिन्हीमध्ये सामायिक काय निघाला, 3 निघाला. म्हणजे त्यांचा मसावी काय आहे, 3 आहे. आता असामायिक अवयव आपण 2 पद्धतीने काढतोय किंवा सामायिक अवयव सुद्धा आपण 2 पद्धतीने म्हणू शकतो. दोन्हीमध्ये कॉमन असणारे सामायिक अवयव 2 मध्ये कॉमन असले ते मसावीचा उपयोग पडत नाही आपल्याला. सामायिक अवयव पण 2 संख्यामध्ये कॉमन असणारे कोणते कोणते आहेत, हा 2 आणि त्यासाठी हा 2 घेतला.
2 लिहिला. आणि असामायिक अवयव म्हणून आपल्याकडे काय उरला आता 2 गुणिले 5 गुणिले 3. निव्वळ असामायिक अवयव काय उरले आपल्याकडे 2 गुणिले 3 गुणिले 5. दोन्ही सामायिक असलेला अवयव काय निघाला आपल्याला 2 निघाला. तो बाजूला काढला. आणि परत असामायिक अवयव तिन्ही मध्ये राहिलेले 2 5 3 यांचा गुणाकार केला. 3 5 15 15 गुणिले 2 30. 30 गुणिले हे 2 60. आणि 60 गुणिले हा मसावी किंवा सामायिक अवयव म्हणजे या 3 संख्यांचा लसावी काय आला आपल्याकडे 180 आला. पण टोपलीतली 12 फुलं घेऊन माळा बनवल्यानंतर 3 उरतंय. 15 फुलं घेऊन माळा बनवल्यानंतर 3 उरतंय. आणि 18 फुलं घेऊन माळा बनवल्यानंतर सुद्धा 3 उरतंय. म्हणजे ते 3 ह्यात मिसळावं लागेल. म्हणजेच टोपलीतील फुलांची संख्या किती होती तर 183 होती. आणि आपल्याकडे दिलेला पर्यायाचा पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. लसावी मसावी या घटकावर आधारित घंटा या घटकाशी संबंधित काही उदाहरणं असतात. ह्या उदाहरणाला आपल्याला घंटा काही फरक पडणार नाही अशा पद्धतीने आपण हे उदाहरण समजून घ्यायचं आहे. आता बघा 3 घंटा अनुक्रमे 15 18 25 सेकंदाच्या फरकाने सेकंद लिहित राहिले सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर किती मिनिटांनी त्या घंटा एकत्र टोले देतील. म्हणजे पहिली घंटा आहे तिनं पहिला टोला दिल्यानंतर दुसरा टोला तिचा कधी देणार आहे 15 सेकंदांनी देणार आहे. त्याच्यानंतर पुढचा टोला तिचा पुढच्या 15 सेकंदात असणार. असं 15 15 15 सेकंदांनी प्रत्येक वेळेस टोले देणार. 18 सेकंदाने फरकाने टोले देणारी घंटा पहिला घंटा 18 दिल्यानंतर 18 सेकंदांनी दुसरा त्यानंतर 36 सेकंदांनी तिसरा त्यानंतर 54 सेकंदांनी अशा पद्धतीने ते 18 सेकंदाच्या फरकाने टोले देणार आहे. त्याच पद्धतीने तिसरी घंटा पण करणार आहे 25 सेकंदाच्या फरकाने टोले देणार आहे. आणि मग या घंटा कधीतरी एकत्र तिन्हीचं टोलं वाजणार आहे. म्हणजे टोलं एकत्र तिन्हीचं वाजण्यासाठी जे सेकंद असणार आहे त्या सेकंदाची जी संख्या आहे त्या संख्येला काय होणार आहे ह्या तिन्हीने भाग जाणार आहे. किंवा ती सेकंदाची संख्या या 3 सेकंदांच्या संख्येच्या पटीत असणार आहे. आणि पटीत असणार आहे म्हणजे आपल्याला काय करावं नाही तर लसावी काढावं लागेल. काल आपण उदाहरण बघितलं होतं किंवा आताचं उदाहरण बघितलं आपण फुलांचं. त्याच पद्धतीनं 3 संख्यांनी विभाज्य असणारी संख्या शोधून काढायची. सोपं. पण इथं दिलेत सेकंद आणि इथं विचारलेत मिनिट. म्हणजे आपण ज्यावेळेस गणिती क्रिया करणार त्यावेळेस आपलं उत्तर सेकंदात येणार आहे. त्या सेकंदाला पुन्हा आपल्याला मिनिटात बदलावं लागणार. आणि त्यासाठी आपल्याला किती मिनिटात एका मिनिटात किती सेकंद असतात हे माहित पाहिजे. एका मिनिटात किती सेकंद असतात 60. तर चला उत्तर काढूया. मूळ अवयव पद्धतीनं मागासारखं आणखीन लसावी काढूया. 15 3 गुणिले 5 18 2 गुणिले 9 3 3 3 1 या पद्धतीनं 25 5 5 न भाग दिला 5 1 आले. मूळ अवयव लिहून काढले. 15 बरोबर 3 गुणिले 5 18 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि 25 बरोबर 5 गुणिले 5. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा सामायिक अवयव काढावे. हे सामायिक अवयव तिन्हीत काय मिळतोय का कॉमन आपल्याला तिन्हीत कॉमन मिळत नाही. मग दोन्हीतले कॉमन काढू. पहिल्यांदा ह्या 5 साठी 1 5 घेऊया. ह्या दोन्हीतलं ह्या 3 साठी आपण 3 कॉमन घेऊया. यांचा गुणाकार आला 15. त्यानंतर हे 2 हे 3 आणि हे 5 हे असामायिक अवयव म्हणून त्यांचा गुणाकार करूया. 2 गुणिले 3 गुणिले 5 व्यतिरिक्त 6 6 गुणिले 5 300 6 5 30 आणि 30 गुणिले प्रत्येक वर्ष 15 15 3 45 450 काय आले सेकंद आले. आणि या 450 सेकंदाला जर आपण 60 न भागलं 6 ला 6 0 गेला
45ला 6 ने भागायचं, 6 1 6, 6 7 42, उरले 3. त्या 3ला भाग जात नाही, दशांश चिन्ह देऊन घेतलं आणि 3 वर 0 घेतला, 30 झाले. 6 5 30, 7.5 किंवा 7.5 मिनिट यांनी ते 3 घंटा एकत्र ठोके देणार आहेत. आपल्याकडे पर्याय दिलेला आहे का, तर 2 नंबरचा पर्याय आहे आपल्याकडे 7.5 मिनिट, आणि त्यामुळे हा पर्याय योग्य पर्याय. यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक शेवटचं उदाहरण पाहणार आहोत, एक शेवटचा नमुना पाहणार आहोत. तो खूप इंटरेस्टिंग नमुना आहे, समजून घेऊया. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शेवटचं उदाहरण पाहतोय. आपल्याला 2 संख्यांचा मसावी दिलेला असेल, त्या 2 संख्यापैकी एक संख्या दिलेली असेल, तर दुसरी संख्या कशी शोधायची, आणि ती शोधण्यासाठी एक आपल्याला अट दिलेली असते. पुढे ती अट अशी असते की ती संख्या ठराविक 2 संख्यांच्या दरम्यान आहे असं सांगितलेलं असतं. मग ती संख्या शोधायची कशी, ते गणित सोडवायचं कसं आपण पाहूया. तर इथं गणितात दिलेला आपल्याला 2 संख्याचा मसावी 72 आहे, त्यातली एक संख्या 144 आहे. तर दुसरी संख्या 500 आणि 600च्या दरम्यान आहे, म्हणजे मध्ये आहे. तर ती दुसरी संख्या शोधा असं इथे विचारलेलं आहे. आता आपण मसावी नसावीचे जे गुणधर्म अभ्यासले त्याच्यावरून आपण काय करायचं, आपल्याला जो मसावी दिलाय तो इथे लिहून काढूया, आणि पहिली संख्या इथे लिहून काढूया, आणि दुसरी संख्या समजा इथे लिहिण्यासाठी आपण चौकट करूया. या पहिल्या संख्येत आणि या दुसऱ्या संख्येत जे सामायिक विभाजक होते त्यांचा गुणाकार होता तो 72 होता, बरोबर. मग आता नवीन संख्या शोधण्यासाठी काय करायचं, आपण पहिल्यांदा या संख्येने याला भाग घालून बघायचं. किती येतोय भागाकार, भागाकार 2 येतोय. आता इथं 144 मध्ये राहिलेला म्हणजे सामायिक गुण अवयव घ्यायचा राहिलेला अवयव कोणता राहिलाय, 2 राहिलाय. म्हणजे निश्चितपणे हा 2 सामायिक अवयव ह्या जी संख्या काढायची त्याच्यामध्ये असणार नाही. तिच्यामध्ये कुठले अवयव असणार आहेत आता सामायिक मध्ये, 3 असू शकतो, 5 असू शकतो, आणि 7 असू शकतो. 4 आणि 6 का असणार नाही, कारण 4 आणि 6 पुन्हा 2च्या स्वरूपात फोड होते, त्यामुळे हे असणार नाही. असतील तर कोणते असतील, 3 5 आणि 7 असणार आहे उर्वरित सामायिक अवयव. आणि मग तो सामायिक अवयव जर आपण या संख्येला गुणला यापैकीचा, तर आपल्याला ती दुसरी संख्या मिळणार आहे. आणि मग दुसऱ्या संख्येसाठी आपल्याला अट काय दिलेली आहे, तर ती संख्या 500 आणि 600च्या दरम्यान आहे. कशाच्या दरम्यान आहे, 500 आणि 600 दरम्यान. जर आपण या 72ला 3 न गुणलं तर आपल्याला लक्षात येतंय अंदाजे 70 गुणिले 3 210, म्हणजे 200च्या आसपास येते. 3 असू शकत नाही. 70ला आपण 5 न गुणलं, 72ला गुणायच्या ऐवजी आपल्याला ठोकता येत उत्तर काढण्यासाठी 7 5 35 350च्या आसपास येणार आहे. 70ला आपण 7 न गुणलं, 7 7 49 500च्या जवळ येते. म्हणून आपण ह्या उरलेल्या 2ला सुद्धा 7 न गुणून बघूया. 7 दुने 14, 504 बेरीज येते, आणि म्हणजेच तिथली दुसरी संख्या काय असणार आहे, 504 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासा लांब झाला, बरेचसे कन्सेप्ट समजावून देण्याचा माझा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या गरजू मित्रांना या चॅनलची माहिती सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.